अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री क्षेत्र नरसोबावाडीमध्ये दत्त महाराजांच्या राजधानीमध्ये कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावरती वसलेलं हे श्री क्षेत्र नरसोबावाडी. आणि या वर्षीच्या या पूर परिस्थितीमध्ये ज्या धरण क्षेत्रामध्ये झालेला जो जोरदार पाऊस, त्यामुळं कृष्णेला आलेला महापूर आणि पहिल्यांदाच या वर्षीचं चढतं जे दक्षिणद्वार सोहळा म्हणतो आपण, तो दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता दत्त मंदिरात संपन्न झालेला आहे. याचं महत्त्व म्हणजे ही कृष्णा जी नदी आहे, ती कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी नदी आहे. मुख्य मंदिराला पूर्व बाजूला जो द्वार आहे, त्याचबरोबर उत्तर बाजूला आणि दक्षिण बाजूला 2 द्वार आहेत. आणि जी दक्षिण बाजूने येणारी, जी उत्तर बाजूने येणारी जी कृष्णा नदी आहे, ती महाराजांच्या पादुकेवरून उत्तर द्वारातून बाहेर तिचं जल बाहेर पडत असतं. त्यावेळी भाविक त्या स्नानाचं फार महत्त्व इथं आहे. त्यामुळं कोल्हापूर किंवा इतर सर्व भागातून, या पंचक्रोशीतून सर्वच भाविक भक्तगण दर्शनासाठी येतात. आणि स्नानाचं महत्त्व असल्यामुळं दक्षिण द्वाराच्या ठिकाणी स्नान करून आपल्या मनोकामना परिपूर्ण होतील अशा भूमिकेतून सर्व भाविकजण येत असतात. आजच पहाटे 3 वाजता झाल्यामुळं आज उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे. आणि त्याचे दिनक्रम जे आहेत ते सकाळच्यापासूनचे दुपारची महापूजा असू दे, संध्याकाळची धुपारती असू दे, अशा पद्धतीचं जे काय दिनक्रम आहे तो आता नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये केला जातो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.